अभिज्ञान शाकुंतल हे संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटकांपैकी एक मानले जाते. त्याचे रचनाकार आहेत महान संस्कृत कवी कालिदास, ज्यांचा काल साधारण इसवी सन 4 ते 5 शतक असा मानला जातो. दुष्यंत आणि शकुंतला यांच्या प्रेमकथेवर आधारित हे 7 अंकी नाटक भारतीय काव्य आणि नाट्य परंपरेचा सर्वोच्च बिंदू मानले जाते. या अमर संस्कृत नाटकावर आधारित संगीत शाकुंतल हे मराठीतले पहिले यशस्वी संगीत नाटक मानले जाते. त्याची निर्मिती मराठी रंगभूमीचे जनक मानले जाणारे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी केली आणि त्याचा पहिला प्रयोग 31 ऑक्टोबर 1880 रोजी रंगमंचावर सादर झाला. याच नाटकाने मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णयुगाची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय नाट्य परंपरेत नांदी म्हणजे केवळ मंगलचरण नाही, ती पडदा उघडण्याआधीची प्रार्थना आहे, कलाकाराच्या अहंकाराचा त्याग आहे आणि रसिकांना एका नवीन विश्वात प्रवेश देण्याचा दरवाजा आहे. आज संगीत शाकुंतलमधली जी नांदी बघणार आहोत, या नांदीत कवी प्रथम देवाला वंदन करतो, नंतर महान कवी कालिदासाला प्रणाम करतो आणि शेवटी स्वतःच्या मर्यादा मान्य करून रसिकांसमोर नम्रपणे उभा राहतो. ह्या नाट्यगीताची पहिली ओळ आहे, पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो. येथे पंचतुंड म्हणजे साक्षात भगवान शिव आहेत. शैव सिद्धांतानुसार शिवाचे 5 रूप आहेत, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान. या 5 मुखांनाच पंचतुंड म्हटले जाते, जे अनुक्रमे सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभव आणि अनुग्रह दर्शवतात, जे जगताच्या पंचमहाभूतांचेही अधिपती आहेत. शंकराच्या गळ्यातील कवट्यांची माळ ही मृत्यूची आठवण करून देते. प्रत्येक कवटी म्हणजे एक जन्माचा अंत. कवी जणू म्हणतो, जे नररुंड माला धारण करतात म्हणजे जे मृत्यूच्याही पलीकडे आहेत किंवा ज्यांनी अहंकाराचा संहार केला आहे, असे जे नररुंड माला धारण करतात, त्या आदिशक्ती पार्वतीच्या प्रिय पतीला, देवादिदेव महादेवाला मी प्रथम नमन करतो. कारण खरी कला तिथेच जन्मते जिथे माणूस स्वतःच्या खोट्या अहंकारापासून मुक्त होतो. या पदाची दुसरी ओळ आहे, विघ्नवर्ग नगभग्न कराया विघ्नेश्वर गणपती मगतो. म्हणजे त्यानंतर अडथळ्यांच्या पर्वतांचा नाश करणाऱ्या विघ्नेश्वर गणपतीला मी वंदन करतो. इथे अडथळे म्हणजे फक्त बाह्य संकट नाहीत. खरे विघ्न असतात भीती, शंका, न्यूनगंड, अपयशाची चिंता. प्रत्येक कलाकाराच्या मनात असे पर्वत उभे राहत असतात. गणपती म्हणजे त्या सर्व पर्वतांवर विजय मिळवणारी शक्ती. कलाकाराला सर्वात आधी स्वतःच्या भीतीवर विजय मिळवावा लागतो, कारण कोणतीही निर्मिती ही आतल्या भीतीच्या पलीकडेच जन्म घेते. याची पुढची ओळ आहे, कालिदास कविराज रचित हे गाणी शाकुंतल रचितो. म्हणजे कविराज कालिदासांनी रचलेले शाकुंतल मी या गीताद्वारे सादर करीत आहे. ही ओळ साधी वाटते, पण तिच्यात परंपरेचा पूर्ण आत्मा आहे. कवी स्वतःला कला निर्माता किंवा साहित्य निर्माता म्हणत नाही. तो एक माध्यम आहे, वाहक आहे. जसा एक दीप दुसऱ्या दीपाकडून ज्योत घेतो, तसा कालिदासांनी निर्माण केलेला प्रकाश आजही कलाकारांच्या हातून पुढे जात आहे. कारण कला अमर असते, कलाकार मात्र त्या अमर प्रवाहातील क्षणिक प्रवासी असतात. पुढची ओळ आहे, जाणून या अवसान नसे हे महत्कृत्य भर शिरी घेतो. म्हणजे हे महान कार्य करण्याची माझ्यात पुरेशी क्षमता नाही हे मी जाणून आहे, तरी हे कार्य मी आपल्या शिरावर घेत आहे. ही या नांदीतील सर्वात इमानदार अशी ओळ आहे. कारण प्रत्येक मोठ्या स्वप्नाची सुरुवात इथूनच होते. पर्वत चढण्यापूर्वी गिर्यारोहकाला खात्री नसते, समुद्रात उतरण्यापूर्वी नाविकाला खात्री नसते, रिकाम्या कागदासमोर बसलेल्या लेखकाला खात्री नसते, तरीही तो सुरुवात करतो. कारण धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे चालत राहणे. ही ओळ कलाकाराच्या विनम्रतेचा सर्वोच्च बिंदू आहे. पुढची ओळ आहे, ईश्वराचा लेश मिळे तरी मूढ यत्न शेवटी जातो. म्हणजे ईश्वर कृपेचा थोडासा अंश जरी लाभला तरी सामान्य माणसाचाही प्रयत्न शेवटी यशस्वी होतो. भारतीय चिंतनात प्रयत्न आणि कृपा हे एकमेकांचे विरोधक नाहीत, तर ते परस्पर पूरक आहेत. येथे ईश्वर म्हणजे केवळ देव या अर्थाने नसून ती एक प्रेरणा असू शकते, गुरुचा स्पर्श असू शकतो, सत्याचा शोध असू शकतो, किंवा आपल्या अंतरंगातील ते शांत प्रकाशमान केंद्रही असू शकतं, जिथून सर्जन उगम पावतं. मानव प्रयत्न करतो, पण प्रयत्न आणि कृपा जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्याही गोष्टी घडतात. म्हणूनच कवी स्वतःच्या सामर्थ्यावर गर्व करत नाही, तो कृपेची याचना करतो.
कवी म्हणतो, मी समर्थ नाही, पण कृपा लाभली तर माझा प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. ही नम्रता आहे. पुढची ओळ आहे, या न्याये बलवत कवी निज वाक्पुष्पी रसिकार्चन करीतो. म्हणजे वरील तत्वानुसार मी एक अल्पशक्तीचा कवी माझ्या शब्दरूपी फुलांनी रसिकांची पूजा करतो. हे या संपूर्ण नांदीतील सर्वात सुंदर शब्द आहेत. वाक्पुष्प म्हणजे शब्दरूपी फुलं. फुलांचा सुगंध स्वतःसाठी नसतो, तो इतरांसाठी असतो. त्याचप्रमाणे शब्दांचं सौंदर्यही स्वतःसाठी नसतं. कवीकडे सत्ता नाही, धन नाही, वैभव नाही. त्याच्याकडे फक्त शब्द आहेत आणि ते तो शब्द फुलांसारखे अर्पण करतो. विशेष म्हणजे ही अर्पणविधी देवाला नाही तर रसिकांना आहे. भारतीय नाट्यशास्त्रात रसिक हा फक्त प्रेक्षक नसतो, तो सहनिर्माता असतो. कारण रसिकांशिवाय रस निर्माण होत नाही. कलाकार आणि रसिक यांच्या भेटीतूनच कलेचा जन्म पूर्णत्वाला जातो. या नांदीचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर ती नम्रतेतून जन्मलेल्या सर्जनाची प्रार्थना आहे. कवी प्रथम शिव आणि गणेशाला वंदन करतो, कारण नवनिर्मितीसाठी जीवनाचं भान आणि अडथळ्यांवर मात करण्याचे धैर्य दोन्ही आवश्यक असतं. त्यानंतर तो महाकवी कालिदासांना प्रणाम करतो आणि स्वतःची मर्यादा मान्य करत म्हणतो की हे कार्य माझ्या शक्तीपलीकडचं आहे, तरीही मी प्रयत्न करत आहे. याच ठिकाणी या नांदीचं खरं सौंदर्य दडलं आहे. कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात अशाच एका नम्र कबुलीने होत असते. शेवटी कवी आपल्या शब्दांना फुलांची उपमा देतो आणि ती रसिकांच्या चरणी अर्पण करतो. त्यामुळे ही नांदी केवळ देववंदना राहत नाही, तर कलाकार, परंपरा आणि रसिक यांना जोडणारा एक सेतू बनते. ही नांदी आपल्याला शिकवते की सामर्थ्यापेक्षा महत्त्वाची असते नम्रता आणि प्रतिभेपेक्षा मोठी असते समर्पणाची भावना. जेव्हा प्रयत्नाला श्रद्धेची जोड मिळते तेव्हा शब्दही फुलांसारखे सुगंधी होतात. त्याचमुळे या नाट्यगीताचा गोडवा 100 वर्ष उलटल्यानंतरही अजून तसाच ताजा आहे. आपल्याला हे विश्लेषण कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. संपूर्ण नांदी ऐकायची असल्यास ह्या व्हिडिओला क्लिक करा. व्हिडिओ आपल्या आपतेष्टांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.